धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार फारुख शाह यांनी सत्ताधाऱ्यांचा एमआयएमवर जोरदार निशाणा साधला आहे। शासकीय परिपत्रकानुसार ज्या गटाचे संख्याबळ सर्वाधिक असते त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवे असा स्पष्ट नियम असताना आमच्याकडे 5+8=13 सदस्यांचे सर्वात मोठे संख्याबळ असल्याने या पदावर आमचाच कायदेशीर दावा असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले। मात्र सत्ताधाऱ्यांना मनपात मनमानी आणि भ्रष्टाचार करायचा असल्याने ते आम्हाला हे पद देण्यास घाबरत आहेत व म्हणूनच भाजपच्या बी टीमला म्हणजेच एमआयएमला हे पद देण्याचा त्यांचा घाट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। आपल्या या दाव्याला पुष्टी देताना शाह यांनी अलीकडेच मनपात आलेल्या 150 कोटी रुपयांच्या विषयाचा दाखला दिला, ज्याला शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध करत सभात्याग केला होता। मात्र त्याचवेळी एमआयएमने सत्ताधाऱ्यांना उघड समर्थन दिल्याने सत्ताधाऱ्यांचा खरा मित्र कोण आणि विरोधक कोण हे आता जनतेसमोर उघडे पडल्याची खोचक टीकाही माजी आमदार शाह यांनी या निमित्ताने केली आहे। हे बघा, विरोधी पक्ष नेतेचा असा आहे की ज्यांची बळसंख्या जास्त आहे त्या गटाला विरोधी पक्ष नेता देण्यात यावा असं स्पष्ट म्हणजे ते GR मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। तर आमची जे संख्याबळ आहे आमचा ती 5+8 अशा 13चा आहे। तर सर्वात मोठा गट आमचाच आहे धुळे महानगरपालिकेत आणि आमचाच दावा आहे आणि राहणार। परंतु त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे तर त्यांना विरोधी पक्ष नेता बनवण्यामध्ये ते घाबरत आहे आणि त्यांची पहिली इच्छा होती की जी एमआयएम म्हणजे जी भाजपची आता सध्याची बी टीम आहे त्यांना ते देणार होते। आणि आता आपण बघितला बी टीम मी कशाला म्हणतो, आता हे 150 कोटी रुपयाचा जे हे विषय होता त्यात आमची शिवसेना शिंदे गटांनी सुद्धा विरोध केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा विरोध करून वॉकआउट केला, परंतु एमआयएमने त्यांना समर्थन दिला। तर तुम्ही समजून घ्या की दोस्त कोण आणि विरोधी कोण।